गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण, मनुष्याच्या मनामध्ये दुःखाचं सावट, मनुष्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंकांचं वातावरण हे निरंतर चालू असतं। पण याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर समर्थांनी मार्गसुद्धा सांगितलेला आहे ना। भक्ती मार्गाचा जेव्हा मनुष्य स्वीकार करतो ना, तेव्हा मनावरील भीतीचं ओझं अजिबात राहत नाही, मन निर्मळ होतो आणि परमेश्वराची साथसुद्धा मिळते। पण हा मनुष्य अवगुणांपासून जेव्हा सगुणाकडे येईल तेव्हाच होईल ना, तसं होईल का बरं? म्हणजे माणसाची चूक काय असते बरं? तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणी जास्त जातो ना, तेव्हा त्याला दुःख निर्माण होत असतं। म्हणून मनुष्याने अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपली ज्या ठिकाणी किंमत केली जात नाही ना, तिथे मनुष्याने अजिबात जाऊ नये। समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्याची संगतीसुद्धा अशा लोकांशी असते ना की नंतर पुन्हा एकदा भगवंताला दोष देतो की मी तुझी भक्तिमार्ग करूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये सुख नाही। पण आपण संगती तपासली का? आपण हप्त्याला श्रावणाला जातो आणि हप्त्यातले 5-6 दिवस आहेत ना, 6 दिवस वाईट संगतीमध्ये राहतो। मग तुमच्या जीवनामध्ये अहंकार आल्याशिवाय राहील का बरं? अहंकार नक्कीच येणार आणि तो अहंकार जर घालवायचा असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण त्याला एकच उपाय आहे, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा। वेळ कधी कशी येईल ना सांगता येत नाही। तुम्ही रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल, स्वतः भगवंताला वनवास मिळाला, रामाला रात्री राज्य मिळणार होतं, पण सकाळी जेव्हा उठले ना, तेव्हा उठल्यावर त्यांच्या समोर वनवास होता। बघा, भगवंताला सुद्धा चुकलं नाही। आपण तर या पृथ्वी तलावरचे किती छोटेसे जीव आहोत ना, म्हणून वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार असू द्या, पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस असू द्या, यांची किंमत सारखीच असते ना। म्हणून डोळे बंद केले म्हणून संकट कधी जातं का बरं? आणि संकट आल्याशिवाय डोळेसुद्धा उघडत नाही। म्हणून राग आल्यावर थोडं थांबलो आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर ते आपलं जीवन सुखमय होऊन जातं। म्हणजेच मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रता ही गोष्ट आहे ना, शांतीचं कारण बनत असते। समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। निज ध्यास तो सर्व तुटून गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, म्हणे निश्चयो सर्व खेदे उडाला। बघा किती सुंदर श्लोक आहे। मनुष्य वादामध्ये जेव्हा पडतो ना, त्याचा आत्मा अनुसंधान सुटून जातं, त्याच्या मनावरील ताबा सुटून जातो। मग जरी तो किती श्रवण करत असेल, जरी किती भक्तिमार्ग करत असेल, म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने अहंकारामध्ये कधी राहू नये। जेव्हा त्याच्या जीवनामध्ये अहंकार येतो ना, तेव्हा तो मनुष्य भांडणांमध्ये अडकला जातो, वादामध्ये पडला जातो, आणि जेव्हा वादामध्ये पडतो ना, तेव्हा त्याच्या मनावरचा ताबा सुटून जातो, त्याच्या मनामध्ये शोक संताप घुसतो।
माझा तुझा असा भेदभाव निर्माण होतो. आणि हा जेव्हा भेदभाव उत्पन्न झाला ना की मनाचे समाधान लोप पावतं आणि खेदामुळं त्याचा निश्चय डळमळीत होतो. म्हणून मनुष्यानं आपलं जीवन कसं जगावं बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेवढं होईल तेवढं भक्ती मार्गामध्ये दिवस घालवावे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये दिवस घालवावे. तुमच्या जीवनात जर तुम्हाला शांती हवी असेल ना, नम्रता हवी असेल, समाधान हवं असेल, तर मनुष्यानं दिवसातले जास्तीत जास्त वेळ आहे ना भगवंताच्या नामस्मरणात घालवावी. पण मनुष्य मात्र या गोष्टी मनुष्याला सुचतात का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना प्रत्येकानं करायला हवा. आपलं आयुष्य बघा, तुम्ही स्वतःसुद्धा विचार करू शकता. आता तुमचं आयुष्य चांगलं आहे की वाईट आहे? जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये होता, भक्ती मार्गामध्ये नव्हता, तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळणार नाहीत. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याने वादापासून दूर राहायला हवं. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, जणी वाद विवाद सोडून द्यावा, जणी सुख संवाद सुखे करावा, जगी तोचितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हे म्हणा, तो लोकांमध्ये वावरत असताना, लोकांमध्ये चर्चा करत असताना हा वादविवाद आहे ना निष्कारण आहे. निष्फळ अशी चर्चा करणं तो सोडून द्यायला हवं. पण मनुष्य असं करतो का? मनुष्य आहे ना जेव्हा भरपूर लोकांमध्ये असतो तेव्हा त्याच्या वैखरीवर ताबा नसतो. एवढी निष्फळ बडबड करतो ना की त्या बडबडीमध्ये त्याला सुख मिळण्याचं तर ते सोडूनच द्या, पण तो दुःखाला आमंत्रण करत असतो. म्हणून लोकांशी आनंद देणारा सुसंवाद मनुष्याने आनंदाने करत राहायला हवा. जगामध्ये असा सुसंवाद आहे ना, शोक क्रोध दुःखदायक भावनांचा नाश करतो आणि वादविवाद संपवणारा सुसंवाद सर्वांसाठी हितकारी असतो. पण मनुष्याच्या जीवनामध्ये हा सुसंवाद घडेल कधी बरं? जेव्हा त्याची संगती आहे ना संतांची असेल, जेव्हा त्याची मैत्री संत संगतीशी जोडली जाईल तेव्हाच घडेल ना. पण मनुष्य अशा संगतीमध्ये राहतो का बरं? कधीच राहत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये मनुष्याने बाकी काही केलं नाही तरी चालेल, पण आपली संगत व्यवस्थित मनुष्याशी करावी. संगत जर आपली व्यवस्थित असेल ना तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं आहेत ना ती न सांगता मिळत असतात. म्हणून बघा, एका मुलाने एका वयस्कर व्यक्तीला विचारलं, आजोबा स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा, मला करिअरसाठी उपयोगात येईल. त्यावर बघा त्या आजोबाने काय म्हटलं बरं? हे बेटा, तू माणूस होण्याचा प्रयत्न कर. सध्या त्यात खूप वाव आहे, त्यामध्ये बिलकुल स्पर्धा नाही. बघा, ही छोटीशी कथा आहे, हे छोटंसं एक वचन आहे, पण त्यामध्ये एवढा भाग भरलेला आहे ना, त्याचं औचित्य साधून बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्यानं दुसरं काही झालं नाही तरी चालेल, पण माणूस व्हायला हवं. कारण माणसातला माणूसच मेलेला आहे, माणसातला माणूस राहिलेला नाही. म्हणून माणसाने माणसासारखं वागावं हीच खरी भक्ती आहे. पण मनुष्य मात्र माणसासारखा वागतो का बरं? देवाने मनुष्याला 2 हात दिले की जेणेकरून भगवंताचं नामस्मरण करून या दोन्ही हाताने टाळ्या वाजवाव्या, ही वैखरी दिली. या वैखरीतून भगवंताचं नामस्मरण व्हावं. हे डोळे दिले की भगवंताचं रूप स्वच्छ बघावं. पण मनुष्य मात्र 2 कान दिले चांगलं नामस्मरण ऐकावं. पण मनुष्य मात्र या गोष्टींचा उपयोग करतो का बरं? मनुष्याला जे बघायला नाही पाहिजे ते आदर तो बघतो, जे त्याला स्मरण करायला नाही पाहिजे
ते आद्रस्मरण करतो, ज्यामध्ये गुंतायला नाही पाहिजे त्यामध्ये गुंता निर्माण करतो. मग मनुष्याच्या जीवनामध्ये हे सामर्थ्य निर्माण होईल का? ही ऊर्जा निर्माण होईल का? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना की हा सुंदर देह घेऊन जन्माला येणं या आईवडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते. मात्र एकच चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते. म्हणून जीवनात निष्ठेनं आणि तत्वानं जे लाभतं ना तेच आयुष्याच्या बेरजेमध्ये शिल्लक राहतं. बाकी सारं नीतीच्या वजाबाकीमध्ये कुठे गायब होऊन जातं ना ते सुद्धा मनुष्याला कळत नाही. म्हणून आयुष्यामध्ये हा सुंदर देह दिलेला आहे ना, त्या सुंदर त्या देहाचा मान ठेवा आणि त्या सुंदर देहाकडून जेवढी चांगली कर्म करता येतील त्या कर्मांना महत्त्व द्या. पण मनुष्य मात्र बघा, आपल्याला आयुष्यामध्ये शांती हवी असेल तर शांत राहायला शिकलं पाहिजे. शांत राहण्याची खूप फायदे आहेत. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, समाजामध्ये उच्च स्तराचे किमतीचं स्थान मिळवायचं असेल तर शांत राहायला शिका. या शांत राहण्याचे तुम्हाला असंख्य जीवनामध्ये फायदे मिळतील. शांत राहिल्यानंतर कळणार आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग येत असतात. काही ठिकाणी आपल्याला शांत राहून स्वतःची किंमत वाढवायची असते, तर काही ठिकाणी सडेतोड उत्तर देऊन आपली किंमत टिकवायची असते. असे कोणते प्रसंग आहेत, असे कोणती ठिकाणं आहेत जिथे आपण शांत राहिलं पाहिजे ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. जर आपल्या समोर कोणाच्या महत्त्वाच्या गप्पा चालल्या असतील किंवा कामाविषयी दोन व्यक्ती बोलत असतील तर आपण त्यामध्ये जाऊन आपला विषय मांडू नये. असं का बरं? कारण अशा ठिकाणी आपण तिसरा गेलो तर तिथे विध्वंस निर्माण होत असतो. त्यामुळं जेवढं होईल तेवढं तुम्ही आपलं तोंड गप्प ठेवलं ना तर आयुष्यामध्ये त्याचा भरपूर फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासमोर दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट साईड बोलत असतील आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत नसेल तर आपण त्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त करू नये. त्या दोन व्यक्तींचं पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घ्यावं. कारण त्या दोन व्यक्ती जर तिसऱ्या व्यक्तीला वाईट म्हणत असतील तर तुम्हाला देखील उद्या दुसऱ्या कोणासमोर तरी नावं ठेवतील. त्यामुळे ज्या ठिकाणी निंदा चालू असेल त्या ठिकाणी तुम्ही शांत राहावं, अजिबात काही बोलू नका. पण मनुष्य मात्र तसं करतो का? मनुष्य उलट त्या चर्चेमध्ये सहभागी होतो, उलट त्या चर्चा विकोप्याला जाण्याची वाट पाहतो. व तुमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख निर्माण झाल्याशिवाय राहील का? होणारच ना. समजा तुमच्या कामाच्या ठिकाणी काही कारणावरून भांडणं होऊ लागली, भांडणं लागली असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काहीही विषय चालू नसेल किंवा त्या भांडणाशी तुमचा काहीही संबंध नसेल तर तुम्ही त्या भांडणाच्या ठिकाणी शांत राहा. तुमचं मत सांगू नका किंवा तुम्ही काहीही बोलू नका. कारण ज्या भांडणाशी संबंधच नाही त्या ठिकाणी तुम्ही बोललात तर तुम्ही त्या भांडणाचा भाग म्हणून प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. जाणून बुजून भांडण ओढवून घेण्यापेक्षा शांत राहा, त्यामध्ये तुमचाच जास्त फायदा होणार आहे. हे समर्थ विचार आहेत ना, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आहेत, हे समर्थ श्रवण आहे, दोन वेळची उपासना आहे, तोपर्यंत तुमचं मन आहे ना हे समर्थ विचार ढवळू देणार नाही. ते एक चित्त ठेवेल, ते निर्मळ करून ठेवेल. म्हणून दोन वेळची उपासना आपल्या या जीवनामध्ये घडायला हवी. पुढे पाहूया. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगाबद्दल किंवा घटनेबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल पूर्णपणे माहिती नसेल, पूर्णपणे ओळख नसेल तर तुम्ही त्याविषयी काहीही बोलू नका. कारण अर्धवट माहिती 4 लोकांमध्ये आपण सांगितली ना तर आपणच आपल्या चेष्टाचं कारण बनतो. बघा, लक्षात घ्या, चुकीची माहिती पसरवणं कधीही चुकीचंच असतं. पण आपल्याला बघा 100% फक्त 5% माहीत असतं.
पण आपण ते फिरवून फिरवून 100%पेक्षा 110%वर नेऊन टाकतो. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीबद्दल काहीही माहिती नसते, तरीसुद्धा आपण आपल्या मताप्रमाणे मतं बढवून इतरांना दुसऱ्यांची बघा नालिस्ती करत असतो, निंदा करत असतो. त्यामुळं ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे त्याच गोष्टी बोलला ना, नाहीतर शांत राहा. नाहीतर जेव्हा तुम्ही त्या गोष्टी बोलाल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण होणार आहे. म्हणूनच जीवनात जर शांती हवी असेल तर नम्रतासुद्धा असायला हवी. कारण हा राग आहे ना, हा एक प्रकारचा शत्रूच आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला अतिशय राग आलेला असेल त्यावेळेला जिभेवर ताबा ठेवायला हवा, तोंड बंदच ठेवा. कारण रागाच्या भरामध्ये बोललेले शब्द असतात ते कधीही परत येत नसतात. ज्या वेळेला तुम्हाला राग आलेला असतो त्या वेळेला तुम्ही शांत राहा. कारण या रागाच्या भरामध्ये आपण केलेली वर्तवणूक कधीकधी चुकीची असते. रागाच्या घरात आपण काय करतो, काय वागतो याचं आपल्याला भान राहत नसतं. याच रागामुळं आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ज्या वेळेला तुम्हाला राग येईल ना त्या वेळेवर जिभेवर ताबा ठेवा, म्हणजे शांत राहा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जिभेवर असा ताबा राहतो का बरं? राहत नाही ना. पण त्यासाठी समर्थांनी वेळेवर श्रवण करायला सांगितलेलं आहे, आपल्या नियमांमध्ये राहायला सांगितलेलं आहे आणि हे धैर्य पाळायला सांगितलेलं आहे. आणि हे धैर्य कधी पाळलं जाईल बरं? जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना रोज घडेल तेव्हा त्या गोष्टी घडणार आहेत. मनुष्याचा राग आहे ना असा सहजरित्या कधीच जात नाही. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय लागेल तेव्हाच्या गोष्टी तुमच्या घडणार आहेत. समजा 4 लोकांमध्ये बसून गप्पा चालल्या असतील आणि तुम्हीही त्या गप्पांचा भाग बनला असाल. तुम्ही तुमच्या काही गोष्टी समोरच्याला सांगत असाल आणि समोरच्या लोकांना तुमच्या बोलण्यात काही इंटरेस्ट नसेल, तुमचं बोलणं ऐकून घेण्यात त्यांना काहीही रस नसेल, तर तुम्ही शांत व्हा. ज्या लोकांना आपलं काही ऐकूनच घ्यायचं नाही त्या लोकांना आपण काहीही सांगत बसायचं नाही. नाहीतर ते लोक तुमची चेष्टा करून तुम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा अशा लोकांसमोर शांत राहा. समजा तुमची जवळची व्यक्ती, मग तो मित्र असो किंवा कुटुंबातील एखादा व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, कोणीही असो, तो तुम्हाला त्याच्या मनातील दुःख सांगत असेल, समस्या, अडचणी, भावना काहीही शेअर करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शांत राहायला हवं. कारण त्याच्या समोर त्या व्यक्तीच्या सर्व भावना शांत राहून समजून घे. कारण तो व्यक्ती खूप विश्वासानं तुमच्यासमोर व्यक्त झालेला असतो. मन हलकं करत असतो तर त्या व्यक्तीला हलकं होण्यास मदत करा, त्याच्या भावना समजून घेण्यास मदत करा. तुम्ही शांत राहा आणि त्याला बोलून द्या. नाहीतर होतं काय, जो प्रश्न घेऊन येतो ना त्याच्यापेक्षा आपण जास्त त्याला बोलायला लागतो की तुझं हे चुकलं ते चुकलं. पण अशा वेळी त्या प्रसंगावधान करून त्या व्यक्तीला विश्वासामध्ये घ्या, तरच त्याच्या जीवनामध्ये शांती निर्माण होईल. ज्या ठिकाणी महत्त्वाची कृती करून कामं करून तुम्हाला सिद्ध करण्याची संधी असते त्या ठिकाणी शांत राहा आणि ते काम करून स्वतःला सिद्ध करा. समजा तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे तर ती जबाबदारी वायफळं बडबड न करता पूर्ण करण्यासाठी धडपड करा. ज्या वेळेला एखाद्या नातेवाईकांच्या घरी आपण जातो त्या वेळेला खूप गप्पा रंगतात, त्या वेळेला बोला पण लिमिटेड. कारण नातेवाईकांना आपल्या कोणत्याही पर्सनल गोष्टींचा अंदाज लागू देऊ नका. पण आपलं होतं काय बरं, जेव्हा आपण नातेवाईकांमध्ये जातो ना, जेव्हा आपल्या मनात जे नसेल ते आपण त्यांना सांगून टाकतो. मग एक वेळ आपल्यावरच ती वेळ येते
आणि मग व्याजासहित नातेवाईक ते काढून टाकतात. म्हणून नातेवाईकांना आपल्या बायकोबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल, आपल्या मुलांबद्दल कधीच काही सांगत बसू नका. आपल्या दुःखाच्या गोष्टी अजिबात सांगत बसू नका. म्हणजे दुःख असू द्या का सुख असू द्या किंवा प्रगती असू द्या अधोगती असू द्या, पूर्णच माहिती नातेवाईकांसमोर सांगू नका. कारण तुम्ही असं केलं ना तर याच माहितीचा आधार घेऊन पुढे नातेवाईक तुम्हाला तुमच्या मानसिक त्रास होऊ शकतात. त्यामुळं नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर शांत राहा. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला वाईट काळ सुरू असतो, तुम्हाला प्रत्येक पावलावर अपयश येत असतं, त्या वेळेला खूप शांत राहा. कारण ज्या वेळेला वाईट काळ सुरू असतो ना त्या वेळेला बरेच लोक आपल्याला त्रास देणारे भेटतात. अशा लोकांना उत्तर देऊन स्वतःला त्रास करून अजिबात घेऊ नका. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा की तुमची वेळ देखील नक्की येईल, तुम्हाला देखील यश संपादन होईल. आपल्या वाईट काळामध्ये आपण प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत, तर आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना उत्तर देऊन त्यांना आणखी त्रास द्यायचा आपण सहमती देत असतो. त्यामुळं आयुष्यामध्ये प्रसंग कोणताही असतो, शांत राहिल्यानं, कमी बोलण्यानं खूप जास्त आपल्याला फायदा होत असतो. त्यामुळं प्रसंग पाहण्याची काहीच गरज नाही. नेहमी शांत राहा, नेहमी मन शांत ठेवा, कमी बोला. यामुळं आपला आपलाच फायदा होणार आहे. बऱ्याच वेळेला चुकीच्या बोलण्यामुळं आपण खूप जास्त अडचणीमध्ये येत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये जर आपण शांत झालो ना तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला मिळाली जातील. पण मनुष्य मात्र कधी शांत होतो का? जोपर्यंत त्याच्या पायाला दगड लागत नाहीत ना तोपर्यंत तो योग्य मार्गावर सुद्धा येत नाही. म्हणून दगड पायाला लागण्याच्या अगोदर जर सुंदर जीवन जगायला सुरुवात केली ना तर तुमच्या जीवनाचंच कल्याण होईल ना. बघा, एकदा भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनामध्ये घडलेला हा प्रसंग आपण पाहूया. एकदा भगवान गौतम बुद्ध प्रवचन देत असत. त्यांचं प्रवचन ऐकायला दूर दूरवरून लोक येत असत. एकदा भगवान बुद्ध नेहमीप्रमाणे प्रवचन देत होते. त्यांचं प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. त्यांनी बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला, बुद्ध, मला अनेक प्रश्न माझ्या जीवनामध्ये आहेत ज्यांची उत्तरं तुमच्याकडून मला हवी आहेत. बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले, महोदय, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईल, मात्र त्या अगोदर माझी एक अट आहे की जी तुम्ही मान्य केली पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं. त्या व्यक्तीनं तात्काळ मान्य केलं. तुम्ही सांगाल मी ते ऐकायला तयार आहे, मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची खात्री द्या. तो म्हणाला, भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं, आगामी 1 वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस. मात्र त्या व्यक्तीनं बुद्धांना पुन्हा प्रश्न केला, तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्याल. बुद्ध म्हणाले, मी माझं वचन कधी मोडत नाही. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुला नक्कीच देईल. बुद्धांचं हे आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीनं 1 वर्ष मौन धारण केलं. 1 वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ येतात आणि म्हणतात, महोदय, आता तुम्ही मला तुमच्या प्रश्न विचारू शकता. 1 वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व प्रश्नांना सर्व उत्तरं मिळालेली होती. हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली, 1 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न होते, पण आता सर्व प्रश्न शांत झालेले आहेत. आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेच प्रश्न नाहीत. बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितलं, जोपर्यंत आपलं हे मन शांत होत नाही तोपर्यंत अनेक प्रश्न निर्माण होत राहतात. त्यांचं प्रश्न कायम राहतात. अज्ञात आणि गोंधळामुळं माणसाचं मन आहे ना ते प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोचू शकत नाही.
काही काळ मौन पाळलं ना, परिस्थिती समजून घेतली, तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. मन शांत झालं की सगळे प्रश्नही संपतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्याला जीवनामध्ये आनंद आणि शांती मिळते ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, नुसते व्यर्थ बडबड करून दुसऱ्याला त्रास देणं, त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आहे ना आपल्यालाच दुःख निर्माण होत असतं. म्हणून जीवनामध्ये कुणाला त्रास देऊ नका, कुणाच्या जीवनामध्ये विष काढवू नका. जर तुम्ही जसे दुसऱ्यासमोर वागाल ना, त्याच पद्धतीने हा कर्माचा फेरा आहे, हा गोळ फिरत असतो आणि एक ना एक दिवस पुन्हा तुमची पाळी येईल. तेव्हा तुम्हाला एवढा भयंकर त्रास होईल ना की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये उत्साह निर्माण करा. तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल आणि दुसरासुद्धा आनंदी होईल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने फुलपाखरांसारखं वागायला हवं. कधीच कुणाला त्रास देत नाही. जरी कधी आपल्या जवळ जरी आले ना, तरी आपलासुद्धा आनंद द्विगुणित करून टाकतात. म्हणजे त्यांच्यामुळं आपणही आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो. म्हणजे नुसत्या स्पर्शामुळं सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. तसं आपलं जीवन असायला हवं. म्हणजे जर कोणाच्या आपण आयुष्यामध्ये गेलो ना, तर त्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हायला हवा. म्हणजे मनुष्याचं आयुष्य आहे ना, हे स्पर्शाने ओळखलं जावं. मनुष्याचा नुसता स्पर्श जरी आहे ना, असं म्हणतात ना, चांगल्या माणसाचा स्पर्श जरी झाला तरी मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं. अशी मनुष्य, अशा संगती आपल्या जीवनामध्ये निर्माण करा. म्हणजेच आपल्या जीवनाचं भलं होईल ना. आपल्या जीवनामध्ये असलेली साडेसती असेल, आपल्या जीवनामध्ये असलेले आजारपण असतील, भरपूर असे आजार आहेत ना, 90% असे आजार आहेत की आपल्या जीवनामध्ये आपल्या विचारांमुळे निर्माण झालेले आहेत. म्हणून हे विचार जर आपल्याला आपल्या जीवनामधून काढून टाकायचे असतील तर समर्थ मार्गाचा विचार करा, दोडवेलची उपासना करा, समर्थ श्रवण करा, उपाय सांगितलेले आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ.